डॉक्टर अनिल मोहरीर हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी फिजिक्समध्ये डॉक्टरेट केलेली आहे. त्यांनी केलेल्या संशोधनाचे अनेक पेपर्स जगभरात वाचले गेले आहेत. वेद, उपनिषदे, पुराणांच्या काळात आत्म्याविषयी जी काही मते मांडण्यात आली त्यामध्ये वैज्ञानिक तथ्य किती आहे हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तपासण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केला आहे. एक वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मा, पुनर्जन्म, कर्म आणि कर्माचा सिद्धांत या संकल्पनेवर तार्किक युक्तिवाद या नावाचे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी या साऱ्यावर पुस्तकामध्ये काय मते मांडली आहेत ती मी येथे थोडक्यात नोंदवून ठेवीत आहे. वैदिक दृष्टीने आत्म्याची रचना व बांधणी, पंचकोश सिद्धांत हे त्यांचे लेखन अभ्यासण्यासारखे आहे. वैश्विक ऊर्जेचे सूक्ष्म उच्च ताकदीचे मूलकणांचे गठ्ठे जगात सर्वत्र पसरलेले असतात. ते एकत्र येण्यामधून जीव जन्माला येत असतो. वैश्विक असणारी ही ऊर्जा पेशींच्या आयन मार्गातून सतत वाहत असते. शरीरातील बहुतांश पेशी आयन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारित धातूजन्य अणूंच्या सहाय्याने वीज निर्माण करीत असतात. आयन म्हणजे अणूंचा समूह किंवा रेणू. एखादा इलेक्ट्रॉन कमावून किंवा गमावून हे रेणू वीज निर्मिती करीत असतात. कोणत्या भौतिक नियमांनी ही ऊर्जा आत्म्याच्या रूपात एकत्र येते याचे नियम अद्याप विज्ञानाला माहीत नाहीत, पण संपूर्ण विश्व विद्युत रूपात आहे. वेद आणि उपनिषदांच्या काळातील ऋषीमुनींनी या विषयावर विचार करून पंचकोश सिद्धांत मांडला होता. या सिद्धांताच्या आधारावर आत्म्याची रचना आणि बांधणी स्पष्ट करण्याची कल्पना त्यांनी पुस्तकात मांडली आहे. पंचकोश ही संज्ञा विज्ञानातील ऊर्जेच्या मूलकणांचे गठ्ठे, पुंज, क्वांटा या संकल्पनेशी त्यांनी साधर्म्य दाखविले आहे. प्राणमय, अन्नमय, ज्ञानमय, विज्ञानमय, आनंदमय कोश असे शब्द वापरून प्राचीन ऋषीमुनींनी ही संकल्पना मांडली आहे. उपनिषद रचयित्यांनी विद्युत आयनाच्या वहनाचे 5 प्रकार त्यांच्या भाषेत मांडले आहेत. प्राण, अपान, उदान, समान, व्यान हे सारे मिळून शरीराची यंत्रणा सुरळीतपणे चालवित असतात. याच 5 प्रकारच्या ऊर्जांच्या समूहाला हिरण्यगर्भ किंवा ब्रह्मासन असे म्हटले जाते. शरीराची हालचाल, विचारांची उत्पत्ती, अन्नपचन, श्वासोश्वास हे सारे प्राणामुळे होत असते. प्राण हा भौतिक देहाच्या मृत्यूनंतरही उपाणूंच्या रूपात शिल्लक राहतो असे मानले जाते. भौतिक देह निर्माण करून त्याचे भरण पोषण करून त्याला अंतिम श्वासापर्यंत नेणारी व अखेरीला विश्वात मुक्त होणारी शक्ती हा विद्युत भार असला पाहिजे. आधुनिक विज्ञानाची पद्धत व प्राचीन वेदकालीन माहिती यांची सांगड घालण्याचा प्रयत्न डॉक्टर मोहरीर यांनी केला आहे. हे सारे समजायला कठीण आहे, पण यावर सतत संवाद होत राहिला तर त्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे याचे नीट आकलन होऊ शकेल. या संवादात सहभागी होण्यासाठी डॉक्टर मोहरीर यांनाही बोलावता येईल. पुनर्जन्मासारख्या विषयावर संवाद करण्यासाठी शिकणाऱ्या तरुण मुलांना प्रोत्साहित करता यायला हवे. डॉक्टर मोहरीर यांचे म्हणणे समजून घेण्यासाठी त्यांचे पुस्तक मुळातून वाचावे ही विनंती आहे. त्यांच्या पुस्तकासंदर्भातील अधिक तपशील पुढील काही भागातून मांडला जाईल. धन्यवाद. तन्मामवतु तद्वक्तारमवतु